नमस्कार, मी अनिल महादेवराव शिवणकर, सहाय्यक शिक्षक. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शालेय शिक्षण भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 7 शाळा संकुल किंवा स्कूल क्लस्टरच्या माध्यमातून कार्यक्षम संसाधन आणि प्रभावी व्यवस्थापन कसं करता येईल या प्रकरणावर आपण आज चर्चा करणार आहोत. माझ्याकडनं चुका अपेक्षित आहे, माझ्या चुका आपण दुरुस्त करून घ्याव्या. अनिल एम शिवणकर या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शाळा संकुल संकल्पना काय आहे? आज प्रत्येकच प्रशिक्षणामध्ये शाळा संकुल हा विषय गाजतो आहे. प्रत्येक वर्गखोलीमध्ये, प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांच्या स्टाफ रूम मध्ये शाळा संकुल हा विषय गाजतो आहे. नेमकं शाळा संकुल म्हणजे काय आहे? शाळा संकुलाची संकल्पना काय, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, त्याचे गुण काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहे शाळा संकुल, याचा उलगडा आपण आज या व्हिडिओ मार्फत करणार आहोत. पण त्याआधी मित्रहो, UDAIS 16-17चा एक रिपोर्ट सांगतो, 16-17चा एक अहवाल सांगतो. UDAIS 16-17चा आपल्या देशामध्ये 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 28% शाळा आहेत. 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 14.8 प्राथमिक शाळा आहेत. खेदाची बाब म्हणजे 16-17च्या UDAISच्या आकडेवारीनुसार आपल्या देशामध्ये एक शिक्षक असलेल्या शाळा 1,08,017 इतक्या शाळा या अशा होत्या की जिथे एकच शिक्षक होते. त्यातही 1 ते 5च्या प्राथमिक शाळांची संख्या जिथे एक शिक्षक कार्यरत होता, अशा एक शिक्षकी शाळांची संख्या, ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांची संख्या 85,743 इतकी होती. आपल्या देशामध्ये छोट्या छोट्या शाळांचं मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या शाळा आहेत. मग या छोट्या छोट्या शाळांमध्ये भौतिक सुविधा नाही आहेत, चांगले शिक्षक नाही आहेत, खेळाचे मैदान नाही आहेत, नवीन टेक्नॉलॉजी नाही आहे, तंत्रज्ञान नाही आहे. मग या छोट्या शाळा दुर्लक्षित राहिल्यामुळे या छोट्या शाळांचा विकास कसा करता येईल? कारण छोट्या शाळांमध्ये देखील लेकरं शिकतात, तुमच्या आमच्यासारखी विद्यार्थी शिकतात. म्हणून त्यांच्याबद्दल देशाच्या या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एक नवीन विचार आला की या लेकरांचं भलं कसं करता येईल, छोट्या छोट्या शाळांमध्येही चांगल्या चांगल्या क्वालिटीचं शिक्षण कसं मिळता येईल. मग त्यांना प्रयोगशाळा असेल, ग्रंथालय असेल, एखादी संगणकाची लॅब असेल, चांगलं मैदान असेल, चांगले क्रीडाचे शिक्षक असेल, चांगलं प्रशिक्षण, हे सर्व कसं मिळता येईल, हे कसं देता येईल त्या लेकरांना ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत. कारण आपल्या देशामध्ये खूप छोट्या 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 शाळा आहेत. इव्हन महाराष्ट्रात जरी विचार केला तर छोट्या छोट्या शाळांची संख्या जास्त आहे, फारच कमी मोठ्या शाळा राहिलेल्या आहेत. मग या छोट्या शाळांच्या लेकरांना चांगलं अध्ययन, अध्यापन, चांगलं शैक्षणिक त्याची प्रगती व्हायला पाहिजे. यासाठी एक विचार या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शाळा संकुल, स्कूल क्लस्टरच्या माध्यमातून पूर्णत्वास कसा करता येईल, म्हणजे सर्व छोट्या शाळांपर्यंत चांगल्यात चांगलं शिक्षण कसं देता येईल, यासाठी स्कूल क्लस्टर, शाळा संकुलची एक संकल्पना समोर आलेली आहे. भौतिक सुविधा, एक शिक्षक आणि अनेक विषय, अशी विदारक परिस्थिती अजूनही आपल्या देशामध्ये आहे. बऱ्याच शाळांमध्ये क्रीडांगणं नाही आहेत, बऱ्याच शाळांमध्ये लॅब नाही आहेत, बऱ्याच शाळांमध्ये प्रयोगशाळा नाही आहेत, ग्रंथालय नाही आहेत. कुठे कुठे तर असे शिक्षक आहेत की एकच शिक्षक असून त्याला बरेच विषय शिकवावे असतात, बऱ्याच येताना त्याला शिकवायचं असते. म्हणजे खरं म्हणजे त्या शिक्षकाला त्या विषयाची पार्श्वभूमी देखील माहीत राहत नाही, त्या विषयाशी त्याचा काही संबंध नसतो, तरी तो विषय त्याला शिकवावा लागतो. ही परिस्थिती या छोट्या छोट्या शाळांमध्ये आहे. कला असेल, क्रीडा असेल, संगीत असेल, शारीरिक शिक्षण असेल, हे बऱ्याच शाळांमध्ये नाहीये. कारण बऱ्याच शाळा मैदानच नाहीये, चांगल्या प्रयोगशाळा नाहीयेत. म्हणून या छोट्या शाळा ज्या आहेत, या छोट्या शाळांना शाळा संकुलांमध्ये समाविष्ट करण्याचा विचार या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आलाय. आपण पुढे बघणार आहोत. बऱ्याच छोट्या छोट्या शाळांचं विलगीकरण झालेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या शाळांचं जे विलगीकरण, शाळांचे जे विलगीकरण झालेलं आहे, आणि या विलगीकरणामुळे अध्ययन, अध्यापनावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. भौगोलिक दृष्ट्या छोट्या छोट्या शाळा बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या आहेत. तिथे मग प्रशासन असेल, व्यवस्थापन असेल, यांनाही समान रीतीने, एक समान पद्धतीने पोचायला अडचणी निर्माण झाल्या आहेत. एक समान कार्यक्रम पोचत नाहीये. म्हणून या सर्व शाळांचं
एकत्रीकरण झालं पाहिजे, म्हणून शाळा संकुल ही संकल्पना आलेली आहे. शाळांचे नवीन नवीन गट तयार करायचे आहेत. खरं म्हणजे शाळांचे अनेक गट तयार करत असताना कशा प्रकारे त्या शाळांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटी असायला पाहिजेत, कुठल्या प्रकारच्या सोयी सुविधा असायला पाहिजे, याचाही विचार या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेला आहे. आता शाळा संकुल जर आपल्याला तयार करायचं असेल तर शाळा संकुल तयार करण्यासाठी, शाळांची गट तयार करण्यासाठी काय काय अपेक्षित आहे? शाळांमध्ये समुपदेशक असले पाहिजेत. समुपदेशक हा शब्द आपल्यासाठी मित्र नवीन आहे. स्वयंसेवक शब्द आपल्यासाठी नवीन आहे. समाजसेवक शब्द शाळेशी संबंधित हा शब्द आपल्याकरिता नवीन आहे. परंतु आता शाळांमध्ये समुपदेशक राहणार आहे, प्रशिक्षित स्वयंसेवक राहणार आहे, समाजसेवकांचा देखील शाळांमध्ये समावेश राहणार आहे. तर हे सर्व समुपदेशक, समाजसेवक, प्रशिक्षित स्वयंसेवक आहेत का? उपलब्ध शिक्षकांची संख्या आहेत का? मग कलाचा शिक्षक असेल, क्रीडेचा शिक्षक असेल, संगीताचा शिक्षक असेल, चित्रकलेचा शिक्षक असेल, हे शिक्षकांची मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत का? भाषा शिकवणारे विषय उपलब्ध आहेत का? व्यावसायिक विषय शिकवणारे शिक्षक उपलब्ध आहेत का? म्हणजे शिक्षकांची उपलब्धता आहे का? हा विचार एक शाळांची गट तयार करत असताना होणार आहे. हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे शाळा संकुल तयार करायचे म्हणजे फक्त शाळा संकुल कागदापुरतं मर्यादित नाही ठरणार आहे मित्र हो. हे इतकं सुंदर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, आपण बोलतो आहे समोर. भौतिक साधने तिथे आहे का? पायाभूत सुविधा तिथे आहे का? म्हणजे ज्या शाळा संकुलांचा आपण विचार करणार आहोत त्या शाळा संकुलांमध्ये क्रीडांगण आहेत का? संगणक प्रयोगशाळा आहे का? विज्ञानाची प्रयोगशाळा आहे का? शास्त्राची प्रयोगशाळा आहेत का? भाषांच्या प्रयोगशाळा आहेत का? क्रीडांगण आहे का? खेळाचे साहित्य आहे का? अशा अनेक प्रकारच्या भौतिक सुविधा तिथे उपलब्ध आहे का? याचा विचार करून शाळांचे गट तयार करणार आहोत. इतकंच नव्हे, एकात्मिक व्यावसायिक विकास कार्यक्रम तिथे अंमलबजावणी करता येईल का? मग सामूहिक प्रश्नमंजुषा असतील, सामूहिक कवायती असतील, सामूहिक एखादा क्रीडा असेल, सामूहिक क्रीडा असेल, हे सर्व तिथे करता येईल का? अशा पद्धतीनं शाळांची गट तयार करायची आहेत. आणि शाळांची गट तयार करत असताना या सर्व सोयी सुविधा तिथे उपलब्ध आहेत का? तेव्हा कुठं आपल्याला शाळा संकुल तयार करायचं आहे. म्हणजे एवढ्या भौतिक सुविधा, पायाभूत सुविधा, शैक्षणिक साधने, शिक्षकांची मुबलक प्रमाणात उपलब्धता, स्वयंसेवक, समाजसेवक, समुपदेशक, ह्या सर्व फॅसिलिटी तिथे असल्यानंतर शाळा संकुल निर्माण होणार आहेत. शाळा संकुल म्हणजे नेमकं काय? लक्ष द्या, नोट करून घ्या. शाळा संकुलला इंग्रजीमध्ये स्कूल क्लस्टर म्हटलेलं आहे. शाळा संकुल म्हणजे 5 ते 10 किलोमीटरच्या परिघातील सर्व छोट्या, लहान, मोठ्या सर्व शाळांचा एक समूह अंगणवाड्यासहित 5 ते 10 किलोमीटरच्या परिघातील सर्व छोट्या, मोठ्या आणि अंगणवाड्यांसहित शाळांचा एक संकुल तयार करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये एका मोठ्या माध्यमिक शाळेचा समावेश राहणार आहे. म्हणजे 5 ते 10 किलोमीटरच्या परिघातील मोठ्या शाळा आणि छोट्या छोट्या शाळा असा एकत्र एक स्कूल क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. या स्कूल क्लस्टरचा उद्देश काय आहे? मोठ्या शाळांमध्ये असलेलं संसाधन, मोठ्या शाळांमध्ये असलेलं कॅलिबर, मोठ्या शाळांमध्ये असलेलं प्रभावी अध्यापन, व्यवस्थापन, या सर्वांचा लाभ, म्हणजे मोठ्या शाळांमधल्या शैक्षणिक साहित्याचा, शिक्षकांचा, साधनांचा, भौतिक सुविधेचा, या सर्वांचा म्हणजे क्रीडांगणांचा देखील, शिक्षकांचा देखील, सर्वांचा लाभ सर्व छोट्या शाळांना होईल. ही सुंदर संकल्पना या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. त्याच्यातही हा नवीन कन्सेप्ट शाळा संकुल, स्कूल क्लस्टर. यामुळे काय होणार आहेत? सर्व छोट्या शाळांना मोठ्या शाळेतील भौतिक सुविधाचा लाभ मिळेल, मोठ्या शाळातील उत्कृष्ट दर्जाच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल, मोठ्या शाळांमधल्या लॅबोरेटरीज उपलब्ध होतील, मोठ्या शाळांमधले मैदानं या स्कूल संकुलमध्ये ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत त्यांना लाभ घेता येईल. मोठ्या शाळांसारखं वातावरण, मोठ्या शाळांचा प्रत्येक अंगाचा, प्रत्येक मोठ्या शाळेतल्या प्रत्येक भागाचा उपभोग या छोट्या छोट्या लहान शाळांना घेता येईल.
ही एक संकल्पना आहे शाळा संकुल. म्हणजे मोठ्या शाळेतला शिक्षकाला एका छोट्या शाळेमध्येही आपलं टॅलेंट सादर करण्याची संधी आहे. किंवा एखाद्या छोट्या शाळेमधला जर एखादा शिक्षक खूप उत्कृष्ट दर्जाचा एखादा विषय शिकवत असेल तर त्याचं टॅलेंट, त्याचं स्किल मोठ्या शाळेमध्ये वापरता येईल. एखाद्या शाळेमध्ये खूप प्रशस्त जर मैदान असेल तर त्या मैदानामध्ये त्या शाळेतली श्रीमंताची मुलं खेळत असतात. पण आता छोट्या शाळेमध्ये एखाद्या छोट्या शाळेमधली गोरगरिबांची लेकरांनाही ते मैदान खेळासाठी मिळणार आहे. म्हणजे समानता, शिक्षणातील दरी कमी करण्याचा एक सुंदर प्रकल्प, सुंदर एक कन्सेप्ट या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने घेतलेला आहे. म्हणजे मोठ्या शाळांमधील शिक्षक असेल, त्यांचं टॅलेंट असेल, त्यांचं स्किल असेल, त्यांच्या लॅब असतील, त्यांची भौतिक सुविधा असेल, त्यांच्या पायाभूत सुविधा असतील, त्यांच्या शैक्षणिक संसाधनं असतील, त्यांच्या वेगवेगळ्या लॅबोरेटरीज असतील, म्हणजे सर्व प्रकारच्या भौतिक सुविधांचा व शैक्षणिक साधनांचा व तिथल्या शिक्षकांच्या त्या ज्ञानाचा वापर आता छोट्या शाळेतल्याही विद्यार्थ्यांना, लेकरांना मिळणार. आणि छोट्या शाळांमध्येही खूप चांगले शिक्षक आहेत, टॅलेंटेड आहे, स्किलफुल आहे, त्यांचाही लाभ मोठ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना. असं प्रकारे आपल्याला छोट्या आणि मोठ्या सर्व एकत्र येऊन एक कुटुंबासारखं वातावरण निर्माण करून सर्वांना घेऊन चालणे, सर्वांना समान शिक्षण, सर्वांना सर्व प्रकारच्या फॅसिलिटी देण्याचा विचार या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, अशा तरतुदी या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षणातली दरी जी निर्माण झालेली आहे, जी शिक्षणातली सामाजिक दरी निर्माण झाली, ते दूर करण्याचं एक प्रभावी माध्यम जर कोणी असेल तर ते शाळा संकुलचा कन्सेप्ट आहे. या शाळा संकुलामध्ये सर्व छोट्या मोठ्या गोरगरिबांच्या, श्रीमंताच्या लेकरांना एकत्र येण्याचं एक व्यासपीठ या शाळा संकुलामुळे आहे, जेणेकरून छोट्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोठ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून अँबिशन्स निर्माण होतील, त्यांच्या महत्वाकांक्षा निर्माण होतील, त्यांचीही स्वप्न त्यांना पूर्ण करण्याची एक संधी या शाळा संकुलामुळे राहणार आहे. शाळा संकुलामध्ये सर्वात महत्वाचं भौतिक सुविधांची देवाणघेवाण होणार आहे, ज्याच्यात ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. शिक्षकांची देवाणघेवाण होणार आहे, शैक्षणिक साधनांची देवाणघेवाण होणार आहे. इतकंच नव्हे, या शाळा संकुलांमुळे ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत त्या सर्व शाळा कार्यक्षम बनणार आहेत. म्हणजे मोठ्या शाळेमधलं टॅलेंट, मोठ्या शाळेतल्या स्किलफुल शिक्षकाची जी काही शिकवण्याची पद्धत असेल, आता ती सुंदर पद्धत एखाद्या शिक्षकाची, त्याचं टेक्निक्स त्या शिक्षकाला छोट्या शाळेतल्या त्या लेकरांनाही मिळणार आहे. इतकं सुंदर शैक्षणिक धोरण हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. छोट्या शाळा किंवा मोठ्या शाळांचं संकुल झाल्यानंतर स्कूल मॅनेजमेंट कमिटी राहणार आहेत, स्कूल डेव्हलपमेंट प्रोग्राम राहणार आहेत. म्हणजे स्कूल क्लस्टर मॅनेजमेंट कमिटी, स्कूल क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे संपूर्ण संकुलाचा विचार, संपूर्ण सर्व छोट्या आणि मोठ्या शाळांचा जो संकुल तयार, त्या संकुलाची एक शाळा व्यवस्थापन समिती राहणार आहे. त्या संपूर्ण संकुलाचा एक डेव्हलपमेंट प्रोग्राम राहणार आहे, स्कूल डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये भौतिक सुविधा असेल, कन्स्ट्रक्शन असेल, विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे विषय असतील, शैक्षणिक गुणवत्ता असेल, शिक्षकांच्या नियुक्तीच्या संदर्भात असतील किंवा शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात असतील, किंवा शाळा ही दर्जेदार कशी करता येईल, या सर्वांचा विचार शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे शाळा संकुल समिती, संकुल व्यवस्थापन समिती, स्कूल क्लस्टर मॅनेजमेंट कमिटी आणि स्कूल क्लस्टर मॅनेजमेंट कमिटीच्या मार्फत स्कूल क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम राहणार आहे. खरं म्हणजे या शाळा संकुलांना स्वायत्त म्हणजे अर्ध स्वायत्त संस्था किंवा अर्ध स्वायत्त संस्थेचं युनिट अशा प्रकारे एक कन्सेप्ट त्यांच्याकरिता राहणार आहे. म्हणजे शिक्षणाधिकारी असेल जिल्ह्याचा किंवा गट शिक्षणाधिकारी असतील, या संकुलाला स्वायत्त संस्था, एक स्वायत्त संस्थेचं युनिट या पद्धतीनं त्याच्याकडे बघणार आहेत, या पद्धतीनं त्यांना मॉनिटर करणार, या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट देणार आहेत. शाळा संकुलांमध्ये सर्व उत्कृष्ट प्रथा पद्धतीचा आदान प्रदान होणार आहे. आता उत्कृष्ट प्रथा पद्धतीचा आदान प्रदान होणारा म्हणजे काय, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. एखाद्या शाळेमध्ये खूप सुंदर प्रकारचा प्रोजेक्ट तयार केला जातात, एखाद्या शाळेमध्ये खूप सुंदर एखादं भूगोलाचं प्रदर्शन असते, तर त्या भूगोलाच्या प्रदर्शनाला छोट्या शाळांना देखील लेकरांना समाविष्ट करता येईल, छोट्या शाळेतले लेकरं देखील त्या प्रदर्शनामध्ये सहभागी होतील. छोट्या शाळांमधले देखील विद्यार्थी त्या प्रोजेक्ट्समध्ये, त्या एखाद्या भूगोल प्रदर्शनामध्ये आपले प्रोजेक्ट मांडतील, किंवा एखाद्या छोट्या शाळेमध्ये एखाद्या मोठ्या शाळेतला
शिक्षक, एखाद्या मोठ्या शाळेतले विद्यार्थी, माध्यमिक शाळांमधले विद्यार्थी वेगवेगळ्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये असेल, स्पर्धा असेल, खेळ असेल, कथाकथन असेल, वादविवाद असेल किंवा संगीत असेल, कुठल्याही प्रकारचं एखादं नाटक असेल, म्हणजे असा कुठल्याही प्रकारची स्पर्धा जी शालेय स्तरावर असते त्या सर्व शालेय स्तरावरच्या स्पर्धेमध्ये छोट्या मोठ्या 10 किलोमीटर किंवा 5 किलोमीटरच्या परिघातल्या शाळेतल्या लेकरांना एकत्र येता येईल आणि सर्व भौतिक सुविधांचा लाभ सर्वांना मिळणार आहेत. अशा प्रकारचं हे शाळा संकुल कन्सेप्ट आहे. आणि हे शाळा संकुलचं कन्सेप्ट जर खरंच या संपूर्ण देशात जर इम्प्लिमेंट झालं, प्रभावी पद्धतीने जर इम्प्लिमेंट झालं मित्र हो, तर तुम्हाला सांगतो छोट्या शाळा मोठ्या शाळातली दरीही कायमची नष्ट होऊन जाईल आणि सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारचं टॅलेंट, सर्वच प्रकारचं नॉलेज, सर्वच प्रकारचे शैक्षणिक म्हणजे शिक्षण घेण्याच्या सर्व पद्धती, सर्व मेथड त्याला मिळणार आहे. म्हणजे आता मिळत नाही अशातला भाग नाही, परंतु अजूनही हजारो शाळा आहेत जिथे मैदानं नाही आहेत खेळण्याची, चांगल्या लॅबोरेटरीज नाही आहे, अहो ग्रंथालय नाही आहे लेकरांसाठी, विज्ञानाच्या प्रयोगशाळा नाही आहे, संगणकाची लॅब नाही आहे आणि त्यामुळे त्या लेकरांचं पूर्ण शिक्षण बिना ग्रंथालय, विना प्रयोगशाळा, विना संगणकाची प्रयोगशाळा, विना मैदान, विना क्रीडा, या सर्व गोष्टी शिवाय होत आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी काय म्हणजे त्याचं काय चुकलं त्या विचाराचं की त्यांनी छोट्या शाळेमध्ये तो शिक्षण घेत आहे. आता त्याच्या गावामध्ये जर छोटी शाळा आहे, त्या गावामध्ये किंवा एखाद्या शहरातल्या छोट्याशा भागामध्ये मैदान नाही आहे, नाही आहे लॅबोरेटरी, त्याचा काय दोष आहे. म्हणून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खरंच त्या लेकरांचा खूप गांभीर्याने विचार केलेला आहे आणि त्या लेकरांनाही आता मोठ्या शाळांमधले मैदानं, लॅबोरेटरीज, त्यांचे खेळण्याचे साहित्य, त्यांच्या संगणकाच्या प्रयोगशाळा, त्यांच्या विज्ञानाच्या प्रयोगशाळा, त्यांच्या भाषेच्या प्रयोगशाळा, शास्त्राच्या प्रयोगशाळा, हे सर्व त्यांना दिसणार आहे. कितीतरी हजारो विद्यार्थी पासआउट झाले पण त्यांनी अजून प्रयोगशाळा बघितलेली नाही, अशाही शाळा आहेत. लाखो विद्यार्थी पासआउट झाले, त्यांनी लायब्ररी बघितली नाही शाळांमध्ये, कधी फुटबॉलला कधी लात मारली नाही, अशा पण कितीतरी शाळा आहेत, अजूनही आहे. मग त्या लेकरांनी काय बिघडवलं, त्यांचा काय दोष. सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे, म्हणून त्या लेकरांचा विचार या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलाय. इतका सुंदर आणि व्यापक विचार या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलाय. म्हणून मित्र म्हटलं मी की याची अंमलबजावणी जर प्रामाणिकपणे शासनाने केली तर तुम्हाला सांगतो देशातल्या गरीबातल्या गरीब लेकराला चांगलं मैदान, चांगली लॅबोरेटरी, चांगलं ग्रंथालय, स्वतःच्या शाळेतलं नाही पण जवळच्या मोठ्या शाळेतलं बघायला मिळणार आहेत. किती सुंदर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. या नवीन म्हणून हाच शाळा संकुलाचा कन्सेप्ट आहे की छोट्या छोट्या शाळांनाही मोठ्या शाळांचा लाभ झाला पाहिजे आणि मोठ्या शाळांचाही छोट्या शाळांना, छोट्या शाळांचा मोठ्या शाळेला एक कुटुंबासारखं वातावरण निर्मिती राहणार आहे. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बालभवनाची निर्मिती करण्यात येणार आहे. बालभवन म्हणजे जे बालभवन आहे ते आणखी बळकट करणार आहेत. अनेक बालभवनांची सुविधा राज्यांनी करावी म्हणून राज्याला निधी देखील सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये बालभवनाची जास्तीत जास्त प्रमाणात स्थापना करण्यात येणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आता बालभवन म्हणजे काय. बालभवन म्हणजे आठवड्यातून लेकरं एकत्र येतात, आठवड्यातून एकदा तरी लेकरं एकत्र येतात, विकेंडला म्हणा किंवा कुठेतरी वर्किंगमध्ये. मग त्या बालभवनामध्ये खेळतात, नाचतात, बाळगतात. तिथे कलेचं किंवा संगीताचं किंवा क्रीडेचं असं वेगवेगळं प्रशिक्षण त्या बालभवनामध्ये मिळते. इतकंच नव्हे तर करिअर मार्गदर्शन त्या बालभवनात मिळतं. म्हणून या बालभवनांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी ह्याची तरतूदच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात होणार आहे. सर्व प्रकारचे उत्सव साजरे करण्याचं धोरणही या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. आता जयंत्या, पुण्यतिथ्या, राष्ट्रीय सण समारंभ आपण साजरे करतो, परंतु त्याच्याही पलीकडे शाळेचा स्थापना दिवस असेल तो साजरा करायला पाहिजे. माजी विद्यार्थ्यांना बोलून जे शाळेतले माजी विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पदांवर गेलेले आहेत त्यांच्याकडनं प्रेरणा या लहान लेकरांना भेटायला पाहिजे. म्हणून त्या आपल्या शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये बोलून त्यांचा सत्कार करायला पाहिजे. याची तरतूद नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे असं आपण करतो बऱ्याच शाळांमध्ये,
जे सक्सेसफुल एक स्टुडंट असतात, माझे विद्यार्थी असतात, त्यांना आपण बोलवतो, त्यांचा सत्कार करतो आणि त्यांच्यामुळे या छोट्या लेकरांना, या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळते. हा प्रोग्राम कंपल्सरी प्रत्येक शाळेमध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे. शाळा ही समाजाची एक चेतनाचं केंद्र निर्माण झालं पाहिजे, सामाजिक चेतना केंद्र. अशा प्रकारे शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा झाला पाहिजे. म्हणून शाळा संकुल ही संकल्पना खूप सुंदर संकल्पना आहे आणि या संकल्पनेला जर प्रत्यक्षपणे व्यवस्थितरित्या जर इम्प्लिमेंट झालं तर खरोखरच मित्र हो, छोट्या शाळा, मोठ्या शाळा ही जी दरी आहे ही दरी संपुष्टात येईल. छोट्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि मोठ्या शाळांमध्ये मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा ही देखील दरी होईल. सर्वांना सर्व सारखं समान, एक समान असं शिक्षण या शाळा संकुल स्कूल क्लस्टरच्या माध्यमातून मिळणार आहे. धन्यवाद.